जर तुम्हाला वाटते की दवाखाना, पैसा आणि मोठी ओळख तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणू शकते, तर तुम्ही भ्रमात आहात. विज्ञानाने हात टेकले होते. डॉक्टरांनी डेड बॉडी बाहेर न्यायला सांगितली होती, पण एका अदृश्य ढालने यमदूतांनाही रोखून धरलं. आजची ही सत्यकथा ऐकताना अंगावर काटा नाही आला तर तुम्ही स्वामी भक्तच नाही. पुण्यातील रमेशराव, एक मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुख. रमेशरावांचा स्वामींवर अलोट विश्वास. त्यांच्या देवघरात स्वामींच्या मूर्तीसमोर नेहमी एक तेज असायचं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वामी समृद्धी सुरक्षा कवच श्रद्धेने आपल्या घरात आणलं होतं. पण कोणाला माहिती होतं की हेच कवच त्यांच्या आयुष्याची शेवटची आशा ठरेल. पावसाळ्याची ती भयाण रात्र होती. रमेशराव दुचाकीवरून घरी परतत असताना एका वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की रमेशराव हवेत उडून 20 फूट लांब फेकले गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशरावांच्या डोळ्यासमोर फक्त अंधार दाटून आला होता. हॉस्पिटलच्या ICUमध्ये रमेशरावांना नेण्यात आलं. डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले, पण मेंदूला झालेली जखम खूप मोठी होती. मुख्य डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सुनीताच्या डोक्यावर जणू आभाळच पाडलं. ते म्हणाले, "सॉरी, मेंदूत रक्त साकळलं आहे. पेशंट प्रतिसाद देत नाही आहे. आता फक्त चमत्कारच यांना वाचवू शकतो." सुनीता पूर्णपणे तुकली होती, पण तिला स्वामींचा तो शब्द आठवला, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ती तशीच धावत घरी गेली. तिने ते सिद्ध केलेलं सुरक्षा कवच हातात घेतलं आणि कळवळून स्वामींना विनवणी केली, "स्वामी, आज माझं कुंकू वाचवा. हा तुमचा प्रसाद आहे. आता तुम्हीच काय ते बघा." ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. रात्रीची वेळ होती. ICUमध्ये सर्वत्र शांतता होती. तिने गुपचूप ते पवित्र कवच रमेशरावांच्या उशाशी त्यांच्या पांढऱ्या गादीखाली सरकवलं. त्या क्षणी तिला जाणवलं की त्या खोलीतलं तापमान अचानक बदललंय. जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तिथे पहारा द्यायला आली आहे. दुसरीकडे बेशुद्ध रमेशरावांचा आत्मा एका लांब काळोख्या बोगद्यातून चालला होता. त्यांना दूरवर काही भयानक काळ्या सावल्या दिसत होत्या, ज्या त्यांना आपल्याकडे ओढत होत्या. रमेशरावांना वाटलं की आता आपला प्रवास संपला. ते मृत्यूच्या अगदी जवळ पोचले होते. पण अचानक रमेशरावांच्या मागून एक प्रचंड सुवर्णप्रकाश फुटला. त्या प्रकाशातून साक्षात अक्कलकोटचे स्वामी प्रकट झाले. त्यांचं रूप आज शांत नव्हतं तर रौद्र होतं. स्वामींनी आपला हात वर केला आणि त्या काळोख्या सावल्यांना दूर सारलं. स्वामींचा पहाडी आवाज घुमला, "माझ्या भक्ताच्या प्राणाला हात लावणारा तू कोण?" स्वामींनी त्या प्रकाशाच्या ढालीने रमेशरावांना चोहो बाजूंनी वेढून घेतलं. यमदूतसुद्धा त्या तेजासमोर उभे राहू शकले नाहीत. स्वामींनी रमेशरावांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बाळा, तुझा वेळ अजून आलेला नाही. या कवचात माझी शक्ती आहे. जा आणि पुन्हा आपलं कर्तव्य पूर्ण कर." पहाटेचे 4 वाजले होते. अचानक ICUमध्ये अलार्म वाजला. जो पेशंट क्लिनिकली डेड घोषित होणार होता, त्याच्या शरीरात हालचाल सुरू झाली. मॉनिटरवरची ती मेलेली रेषा वेगाने वर खाली होऊ लागली. डॉक्टरांची धावपळ उडाली. त्यांना वाटलं, हे कसं शक्य आहे? डॉक्टरांनी तपासलं आणि ते थक्क झाले. मेंदूत साकळलेलं रक्त आपोआप विरघळलं होतं. मुख्य डॉक्टर ओरडले, "हे मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे. आम्ही 30 वर्षाच्या करिअरमध्ये असं काही पाहिलं नाही." सुनीताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने फक्त उशाशी असलेल्या त्या कवचाकडे बघितलं. 2 दिवसांनी रमेशराव पूर्णपणे शुद्धीवर आले. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्यांनी सुनीताला जवळ बोलावलं आणि हळू आवाजात सांगितलं,
सुनीता, मला यमदूत न्यायला आले होते ग, पण स्वामींच्या त्या ढालने मला वाचवलं. मित्रांनो, स्वामींचं हे समृद्धी सुरक्षा कवच म्हणजे केवळ धातू नाही. हे कवच स्वामींच्या मंत्रांनी आणि विधींनी अशा प्रकारे सिद्ध केलं जातं की ते तुमच्या शरीराभोवती एक अभेद्य सुरक्षा चक्र तयार करतं. अपघात, आजारपण आणि शत्रूची नजर यांपासून हे कवच तुम्हाला वाचवतं. रमेश रावांसारखे हजारो अनुभव आज आमच्याकडे आहेत. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा हा एक मार्ग उघडा असतो. हे कवच तुमच्या घरात असणं म्हणजे साक्षात स्वामींचा पहारा असणं होय. अनेक स्वामी भक्तांनी हे कवच आपल्या आयुष्याचा भाग बनवला आहे. जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर आजच हे स्वामी समृद्धी सुरक्षा कवच मागवा. खाली कमेंटमध्ये आणि बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.